बा सगळ्यांनी तुमच्या शाहिरी बद्दल सांगितलं आम्हाला, बरोबर. मग एक पोवाडा किंवा काहीतरी व्हायला पाहिजे. तुमच्या विनंतीला मी Yes. नक्की मान देईन. अरे नक्की. एक शिवरायांचं गौरवगीत गातो मी. शिवरायांचं चालेल चालेल. मूर्तिमंत हो जिवंत कीर्ती छत्रपती शिवरायांची, मूर्तिमंत हो जिवंत कीर्ती छत्रपती शिवरायांची, महाराष्ट्र हा अमर कहाणी शूरवीर युग पुरुषाची. जय 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 शिवराया आमचा घ्या मुजरा शिवराया, जय 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 शिवराया आमचा घ्या मुजरा शिवराया. युगा युगातून थोर पुरुष हा एक रसाई जन्माला, एक रसाई जन्माला, एक रसाई जन्माला. धन्य हिंदवी स्वराज जिभले अवघ्या भारत देशाला, अवघ्या भारत देशाला, अवघ्या भारत देशाला. शाहिराचा डफकड कडतो शाहिराचा डफकड कडतो कीर्त गाव या शिवबाची, महाराष्ट्र हा अमर कहाणी शूरवीर युग पुरुषाची. जय 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 शिवराया आमचा घ्या मुजरा, जय 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 शिवराया आमचा घ्या मुजरा शिवराया. मर्द मराठे वीर मावळे जमोनी अवघ्या देशात, जमोनी अवघ्या देशात, जमोनी अवघ्या देशात. कडे कपाली शोभा लढले सह्याद्रीच्या खोऱ्यात, सह्याद्रीच्या खोऱ्यात, सह्याद्रीच्या खोऱ्यात. गरजा हर घर महादेव ही, गरजा हर घर महादेव ही, जयरण भेरी विजयाची, महाराष्ट्र हा अमर कहाणी शूरवीर युग पुरुषाची. जय 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 शिवराया आमचा घ्या मुजरा शिवराया, जय 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 शिवराया आमचा घ्या मुजरा शिवराया. राष्ट्रधर्म अनशील रक्षण्या, राष्ट्रधर्म अनशील रक्षण्या देई स्वातंत्र्याची, महाराष्ट्र हा अमर कहाणी शूरवीर युग पुरुषाची. जय 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 शिवराया आमचा घ्या मुजरा शिवराया, जय 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 शिवराया आमचा घ्या मुजरा शिवराया. जय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. किती दिवसांनी हे वाजवायला मिळालं, खूप बरं वाटलं. धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. तुमच्या या साथीमुळे मला जोर आला. छान वाजवलं. कुटुंबानी पटकन या बाजूला इथे येऊन उभे. ते नंतर ते मित्र घेऊन आले घरी यांना दवाखान्यातनं, आणि तेव्हा मला कळालं का असं असं झालं यांचं हे काही नाही. मग ते घरीच होते, म्हणजे जवळजवळ महिनाभर घरी होते. अरे बापरे, कसे कसे प्रसंग, भरपूर प्रसंग आले जीवनामध्ये. पण एकमेकाला खूप साथ दिली. नाही, आम्ही एकमेकाला साथ हो ना. नाही. बरं, या कधीच रागवत नाहीत ते कशामुळे? नाही, रागवणं असतात थोडा वेळ, 2 मिनिटं बस. बस बस एवढं नाही. मग नंतर संपलं. नंतर मग काही आणि तुमचं रागवणं? माझं रागवणं हे भयंकर शांत आहेत, म्हणजे कधी रागवत नाही. कधी माझीच तक्रार असते नेहमी, कधी तुम्ही रागवत नाही मला, कधी काही चुकी झाली, कधी काही बोल. ते म्हणे काही बोलणार नाही मी तुला, काही चुकी होत नाही, तू माझं आतापर्यंत सगळं सांभाळून घेतलंय, त्याच्यातून मला सगळं मिळालेलं आहे. लक्ष्मी, गृहलक्ष्मी आहे आजी. आणि गृहलक्ष्मी सारखं प्रयोजन तसं होतं. अच्छा. कारण हिच्या वडिलांकडे म्हशी होत्या, म्हशी होते, तबेला होता, तबेला, हा, गोठा. पण ते म्हशींचं सगळं करणं हिच्याकडचं काम. माझ्या आईकडे खूप कष्ट झालेत. म्हणजे माझं शिक्षण कमी झाल्यामुळे आई म्हणे माझ्या दोघी मुली शिकतायत, तू काही शिकत नाहीये, तर तू हे घरकाम तू सगळं करायचं. सगळं दूध वगैरे काढणं वगैरे, म्हशींचं सगळं करणं, नदीवर त्यांना पाणी वगैरे, त्यांच्या आंघोळी, त्यांना चारा वगैरे मी स्वतःच केलेले. आणि आईबरोबर माझी आईसुद्धा कष्ट खूप केले. माझ्या आईने कष्ट केल्यानंतर आईजवळ मी शेतात चारा वगैरे कापायला जायची, आईच्या बरोबरीने सगळं करायची. अच्छा. खूप खूप कष्ट केलेत, हो की नाही? लग्नानंतर एखादी म्हस आणली नाही सोबत? आईच्या डोळ्यात सगळं बालपण आलं. प्रसंगच तसे होते ते.
मग नदी लांब होती, इकडे घेऊन जायचं, त्यांचं सगळं करायचं, परत घरात करायचं. आणि सगळी घरातली कामं वगैरे मला माझ्या दोघी बहिणी शिकत होत्या. मग तू घरातली कामं तुम्ही सगळी करायची. आईची माझी परिस्थिती नाजूक होती त्या. वडील सर्व्हिसला नव्हते. लग्न झाल्यानंतर आराम मिळाला. त्यांनी कधी मला दुखवलं नाही, कशातच नाही, का तू शिकलेलं नाही, काय नाही, काही आत्तापर्यंत अजून काही बोलले नाही मला. ते माझी कुडकुड असते. काय का बोलले नाही हो लग्नानंतर तिथे? आता तसा काही प्रसंग आला नाही बोलायचा तर तर काय बोलायचं आपण, हो की नाही? आता मी तुम्हाला काही प्रश्न विचार, हा दोघांनाही प्रश्न विचारतो, कारण एकमेकांच्या बद्दलचा हा सहवास, 50 वर्षाचा संसार, हा तुम्ही लिहिणार? मला ते नाही लिहिता वाचता. बरं सांगाल मला? न लिहिता बोलू शकाल? हा. हा, या खेळामध्ये दोघांचंही उत्तर एकच येणं फार गरजेचं आहे. ते उत्तर दोघांचंही जुळलं की 500 रुपयाचं बक्षीस मिळणार. हा, आधी तुम्ही लिहायचं, मग आजी तुम्हाला मी विचारणार, तुम्ही उत्तर द्यायचं. घरामध्ये आजोबांची आवडती व्यक्ती कोण? लिहा. बर, कोण? आई. 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 चला अभिनंदन, पहिला प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. बरं, आता पुढचा प्रश्न आहे, आजींना कोणत्या गोष्टीचा राग येतो? आजी सांगा. मी त्यांच्याशी बोलते तरी ते लवकर उत्तर देत नाही मला. हा, एवढंच माझा प्रश्न. काय लिहिलं बघू आजोबांनी? खोटे बोलणे. पुढचा प्रश्न, लग्नानंतर पहिल्यांदा कुठे फिरायला गेला होता? लिहा. थांबा, कुठे गेले होते? आतापर्यंत लग्न झाल्यापासून आम्ही कुठेही फिरायला गेलो नाहीये, कुठेही नाही. आतापर्यंत रेल्वेत जरी सर्व्हिस केली त्यांनी, तर त्यांनी आतापर्यंत मला कुठेही नेलं नाही. मी यांना काय म्हणाली, का हो तुम्ही नेत नाही कुठे, तर आपण दिल्लीला तरी जाऊया, दिल्लीचा प्लॅटफॉर्म तरी बघूया म्हटलं, तो तरी मला दाखवा. मी त्यांना नेहमी बोलत राहते, तर तुमची एवढी सर्व्हिस झाली, तुम्ही मला कुठे अजूनपर्यंत नेलं नाही, तर आपण रेल्वेत आपण दिल्लीला जाऊन फक्त ते प्लॅटफॉर्म तरी मला दाखवा. बघून येऊया. काय हो, कुठे गेले होते तुम्ही? काय लिहिलं आजोबा? नेलं होतं माथेरानला. माथेरानला नेलं होतं? लग्न झाल्यानंतर खूप दिवसांनी. अरे मग तेच तर आहे ना, आजोबांनी बरोबर लिहिलं. आजी माथेरानला गेले होते. बरं, पुढचा प्रश्न, आजींचा आवडता छंद कुठला? सांगा. कामाची आवड जास्त आहे मला, घर कामाची आवड जास्त. क्या बात आहे, वा 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 वा, अभिनंदन. 2 उत्तरं बरोबर आली आतापर्यंत. पुढचा प्रश्न, आजीना कोणत्या कामाचा कंटाळा आहे? कठीण आहे सांगणं. कठीण आहे सांगणं. काय आजी कुठल्याच कामाचा कंटाळा नाही? नाही, मला तर कुठल्याच कामाचा कंटाळा नाही. पण आता थोडा मला कंटाळवाणी वाटतं, कुठलेही काम करू नये, मला अगदी आराम करावं जीवनात, असं वाटतं. असं वाटतं. पण अभिनंदन, हे उत्तर सुद्धा आम्ही बरोबरच समजलं, कारण त्यांचंही तेच म्हणणं होतं की कुठल्याच गोष्टीचा कंटाळा नाही. आणि त्यामुळे मी काय लिहू हा प्रश्न पडला आजोबांना. आणि आजीने पण सांगितलं की मला कुठल्याच गोष्टीचा कंटाळा नाही, पण आता मात्र जरा आराम करावा असं वाटतंय. आजींना 1500 रुपयाचं हे बक्षीस मिळालं. अभिनंदन. पण मध्यंतरात वडाबिडा काय आणलं? काय नाही, आईस्क्रीम बिस्क्रीम हे बघा मान केवढी आलं होतं. काय नाही. पण मला सांगा, लग्न होईपर्यंत एकदाच भेटलात मध्ये? आणि परत एकदा प्लाझाला भेटला पिक्चर. थांबा. लबाड आहे, डांबरट.